अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। पाण्याचे स्रोत आटले आहेत आणि पाण्यासाठी महिलांची आता वणवण पाहायला मिळते। मेळघाटच्या मध्ये 11 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। अमरावती जिल्ह्यातील सर्व 48 प्रकल्पात 41.41% जलसाठा आहे। अमरावती शहरात सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। मेळघाटात जलजीवन मिशन, हर घर पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याचा आरोप केला जात आहे। अमरावतीच्या मेळघाटामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावं लागतंय। 11 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। अमरावती जिल्ह्यातील सर्व 48 प्रकल्पात 41.41% जलसाठा शिल्लक आहे। अमरावती शहरात सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सूरज, भीषण पाणी टंचाई या ठिकाणी मेळघाटमध्ये पाहायला मिळते। नक्कीच तिला आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या मेळघाट म्हणजे आदिवासी या भागामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। या ठिकाणी पाण्याचे पूर्णपणे स्रोत या ठिकाणी आटले आहे। हातपंप देखील निकामी झालेले आहे। तसेच विहिरी देखील या ठिकाणी अक्षरशः तळ गाठलेला आहे। त्यामुळे आदिवासी महिलांना या ठिकाणी जर पाहिलं तर 2 ते 4 किलोमीटरवरून जे पाणी आणावं लागत आहे आणि दररोज या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांची वणवण थांबवण्यासाठी कुठेतरी प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच नियोजन करणे अत्यावश्यक होतं, मात्र तसं नियोजन झालेलं नाही। त्यामुळे जर पाहिलं तर हंडावर पाण्यासाठी जे आहे महिलांना मोठी भर उन्हाळ्यामध्ये पायपीट करावी लागते। सध्या जर पाहिलं तर अमरावतीच्या मेळघाटामध्ये जो पारा आहे, पारा 38च्या वर गेलेला, 38-42च्या वर गेलेला। मात्र असं असताना जर पाहिलं तर भर उन्हाळ्यामध्ये आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत। या ठिकाणी टँकरची सुविधा देखील या ठिकाणी अपुरी असल्याचा आरोप जो आहे मेळघाटातील आदिवासी महिलांनी या ठिकाणी केलेला आहे। तसेच अमरावती शहराचा विचार जर केला तर अमरावती शहरामध्ये सध्या जो आहे 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे। अमरावती जिल्ह्यातील एकूण सर्व 48 प्रकल्पाची जर आता जर बघितली तर 41.41% फक्त या ठिकाणी जो आहे जलसाठा या ठिकाणी। त्यामुळे आगामी काळामध्ये जर पाहिलं तर सध्या मार्च महिना लागलेला, मात्र मार्च आणि मेच्या या 2 महिन्यामध्ये अत्यंत काटकसरीने जो आहे पाण्याचा वापर या ठिकाणी करण्याचं जो आव्हान आहे अमरावती जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आणखी जास्तीत जास्त टँकरची या ठिकाणी संख्या वाढावी अशी जी मागणी आहे नागरिकांनी केलेली आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।